राजूल पाटलांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकलपट्टी करण्याची मागणी संजय पाटील ठाकरे सेनेतून फुटल्यामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची मागणी कारवाईची शक्यता मात्र कमी आहे। आपण पक्षासोबतच राहणार या आधीच राजूल पाटलांकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली। राष्ट्रवादीला अर्थखाते देण्यासंदर्भात अद्यापपर्यंत कोणताही निर्णय नाही। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची माहिती, लवकरच अर्थखाते आपल्याकडे येईल, काल जय पवारांचं हे विधान। विरोधी पक्षाच्या प्रस्तावावेळी सभागृह काल रात्री उशिरापर्यंत सुरू। मंत्री सभागृहात उपस्थित असतानाही अधिकारी अनुपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवण्याचे आदेश। शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची विधानसभेत माहिती। राज्यपालांच्या सहीचं कारण देत भरणेंनी विधानसभेत ही माहिती दिली। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा। बॉम्बे हॉस्पिटल मागे मेट्रो सिनेमाजवळ आंदोलक जमायला सुरुवात। गुणरत्न सदावर्तेही मोर्चात सहभागी होणार। त्यामुळे पहिल्यांदा तर मी हे सांगू इच्छितो की आज अनेक राज्ये ज्यावेळेस खाजगीकरणाचा विचार करतायत त्यावेळेस महाराष्ट्र राज्याने हा निर्णय केलाय की आम्हाला खाजगीकरण करायचं नाही। आम्ही त्या व्यतिरिक्तचे मॉडेल आणू की ज्याच्यामध्ये मालकी ही जनतेची राहील, ती सरकारची राहील आणि आपल्याला एफिशियन्सी आणता येईल। त्या दृष्टीने हा प्रयत्न आपला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपली मागणी जरी तार्किक असली तरी ती कायदेशीर आणि MERCच्या निर्णयाप्रमाणे मान्य करता येत नाही। प्रश्न क्रमांक 2। माननीय अध्यक्ष महोदय, 33,668। अध्यक्ष महोदय, या प्रश्नाच्या उपप्रश्नामध्ये 3 मध्ये हे खरे नाहीच्या ऐवजी उपरोक्त 8 प्रकरणांमध्ये प्रश्नात नमूद कारणांमुळे गुन्हे घडल्याची बाब आढळून आलेली नसून प्रामुख्याने नसरापूर सारख्या घटना राज्यात सातत्याने घडतात। महाराष्ट्रात या क्षणी कायद्याचं राज्य आहे असं वातावरण नाहीये। राज्यात कायद्याची धूळधाण सुरू आहे, संजय राऊतांचं वक्तव्य। तर TET पेपरफुटी प्रकरणातील आरोपींचा भाजपशी संबंध, राऊतांचा आरोप। TET पेपरफुटी प्रकरणाची 4थी अटक आता ठाणे पोलिसांकडून। बिजेंद्र कुमार गुप्ताच्या पत्नीला अटक, सुमन कुमारीला पाटणामध्ये बेड्या ठोकल्या। TET पेपरफुटी विरोधात काँग्रेसनं दादा भुसेंना काळे झेंडे दाखवले। विधान भवनाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन करणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। राज्यातील सर्व शाळांमध्ये 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा शिकवणं अनिवार्य। शाळा हा नियम धुडकावणार असतील तर त्या शाळांवर कठोर कारवाई करणार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचा इशारा। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार डिलिमिटेशन विधेयक मांडणार, इंडियामधील उच्चपदस्थ नेत्यांची माहिती। मागील अधिवेशनात 2/3 बहुमत नसल्याने हे विधेयक नामंजूर झालं। केंद्र सरकार पुन्हा एकदा संसदेत विधेयक मांडणार, सूत्रांची माहिती। 5 राज्यांमध्ये मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया होणार। महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, मेघालय आणि झारखंडमध्ये आजपासून SR मोहीम होणार। BLO घरी जाऊन भेट देऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणार। चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळला। सुधीर मुनगंटीवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी घोषित केलेली भाजप कार्यकारिणी स्थगित। कार्यकारिणीची घोषणा करताना स्थानिक आमदारांना विश्वासात न घेतल्याचा आरोप। मेट्रो स्थानकाचा जिना बांधण्यासाठी जागा देण्यास भाजप आमदार मेहतांची अडवणूक। फडणवीसांनी खडसावल्यानंतर आमदार नरेंद्र मेहता जागा देण्यास तयार, मात्र 133 चौरस मीटर जागेसाठी मेहतांच्या कंपनीला पालिका 24 कोटी देणार।